लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा संताप उसळलाय। टॉर्च मार्च काढत विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलंय। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये टॉर्च मार्च काढण्यात आलाय। कॅनडा कॉर्नर येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांनी आंदोलन करत आपला निषेध नोंदवलाय। यावेळी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिकमध्ये दिल्लीमध्ये झालेली जी जंतर मंतरवरती आंदोलकांवरती जी दडपशाही झाली त्याच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थी रस्त्यांवरती उतरलेले आहेत। आमचं म्हणणं आहे की लोकशाही आहे, आंदोलनाने उभं राहिलेला देश आहे। या देशामध्ये ज्यांनी आंदोलन केलं नाही, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आंदोलन कधी केलेलं नाही, त्यांना आंदोलनापासून भीती वाटते आणि त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी विद्यार्थी एकत्र येऊन करतोय। धर्मेंद्र प्रधान तुला राजीनामा द्यावाच लागणार आहे आणि जर लवकर दिला नाही तर लक्षात घे, ही जनता आता पेटून उठलेली आहे। आता जर तू राजीनामा दिला नाही तर मोदी आणि शाह तुमच्या पण खुर्चीपर्यंत आम्ही आल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही चेतावणी या सरकारला देतोय। नीट रद्द करायला पाहिजे, NTA स्क्रॅप करायला पाहिजे, शिक्षण व्यवस्थेमध्ये आम्हाला मूलतः बदल पाहिजे, त्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। जिंदाबाद। आज नाशिक शहरातील विद्यार्थी, युवक, पालक सर्व लोकशाहीवादी शक्तींना आवाहन केलं होतं विद्यार्थी सर्व संघटनांच्या वतीने, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन आणि इतर सर्व संघटनांनी सुद्धा। आणि नाशिककरांचा हा युवा दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज टॉर्च मार्च करणार आहे। कॅनडा कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मार्च जाणार आहे आणि सर्व विद्यार्थी युवकांची देशाची मागणी आहे की देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। त्याचबरोबर देशामध्ये दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थी आणि महिला युवतींवरती जो अत्याचार पोलिसांनी केलेला आहे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी जीव दिलेला आहे नीट परीक्षेच्या या सर्व घोटाळ्यामुळे, त्या सर्व पालकांना 1 कोटी रुपये त्या प्रत्येकाच्या पालकांना त्यांना भरपाई दिली पाहिजे। आणि या देशात नीट परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने बदल करायला पाहिजे, जे विद्यार्थी युवक संघटना म्हणतायत त्याप्रमाणे बदल व्हावात यासाठी। आणि नाशिककर दिल्लीच्या आंदोलनाच्या सोबत आहेत। आम्हाला दिल्लीला जाता येत नाही, परंतु आम्ही गल्लीमध्ये नाशिककर एकत्र येऊन या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करतायत। लोकशाही मार्गाने, संविधानिक मार्गाने हे आंदोलन होतंय। नाशिक पोलीस या सर्व आंदोलनाला परवानगी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो। आणि नाशिक शहरातला हा विद्यार्थी युवकांचा आवाज, पालकांचा आवाज हा दिल्लीपर्यंत जाईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सर्व संविधानाच्या मार्फत, संविधानाच्या मार्गाने हे आंदोलन आज या ठिकाणी होणार आहे। तसेच नीट परीक्षा घोटाळ्यावर संताप व्यक्त करत भरपाई आणि परीक्षा पद्धतीस बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा हा आक्रमक पवित्रा पाहता आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।